सर आजकाल आपण जिकडे तिकडे बघतोय की म्हणजे सोशल मीडियावर झालं किंवा टीव्हीला ऍड येतात किंवा क्रिकेट मॅचेसमध्ये ऍड असतात की म्युच्युअल फंड सही आहे, एस-आय-पी करा. तर हे आपण खूप बघतोय सध्या, हे खूप मार्केटिंग चाललंय त्यांचं. तर मग सर्वसामान्य माणसाने इन्व्हेस्टमेंट करताना म्युच्युअल फंडमध्येच का इन्व्हेस्टमेंट करावी? काय माहितीये का? गव्हर्नमेंटचा यामध्ये खूप मोठा हात आहे. नॉर्मली काय होतं, जे पारंपरिक गुंतवणुकीचे जे प्रकार आहेत, मग बँक असेल, पोस्ट असेल किंवा लोकं काही पी-पी-एफमध्ये, इव्हन काही विमा योजनांमध्ये, इन्शुरन्स प्लॅन्समध्ये सुद्धा लोकं गुंतवणूक करतात. परंतु त्याचा जो परतावा आहे किंवा ज्याला आपण रिटर्न्स म्हणतो, ते पारंपरिक गुंतवणुकीचे रिटर्न्स हे 7-8% च्या आसपास आहेत. आणि महागाई जर पाहिली, तर महागाई 6-7% च्या आसपास आहे. सर पारंपरिक गुंतवणुका म्हणजे नेमकं काय? म्हणजे मला हा मोठा प्रश्न आहे. पारंपरिक गुंतवणुका म्हणजे बँकेत काही लोक एफ-डी करतात, रिकरिंग डिपॉझिट करतात, काही लोक पोस्टामध्ये पैसे ठेवतात किंवा काही लोक इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सुद्धा जे प्लॅन असतात त्याच्यात गुंतवणूक करतात. ह्या पूर्वपारंपार गुंतवणूक आहेत. काही लोक रिअल इस्टेट सुद्धा गुंतवणूक म्हणून घेतात. ह्या पारंपरिक गुंतवणुकीचे प्रकार आहेत. आलं लक्षात? तर ह्या पारंपरिक गुंतवणुकीचे जर आपण गेल्या 30 वर्षांचे किंवा 20 वर्षांचे ॲव्हरेज जर रिटर्न जर पाहिले, तर हे 6-7% वर फारसे जात नाहीत. आलं लक्षात? आणि काय असतं माहिती आहे का? तुमची गुंतवणूक कधी परिणामकारक होते किंवा त्याचे रिटर्न्स कधी चांगले मिळतात, तर महागाईचा जो व्याजदर आहे किंवा महागाईचा जो दर आहे, आपण त्याला इन्फ्लेशन रेट म्हणतो, त्याच्यापेक्षा तुमच्या गुंतवणुकीच्या रिटर्न्सने जर जास्त परतावा दिला, तरच तुमची गुंतवणूक फलद्रूप होते किंवा ती प्रॉपरली फ्रुटफुल होते असं म्हणता येईल. उदाहरण मी तुम्हाला सांगतो, की काय होतं, की मगाशी म्हटलं, की गुंतवणूक करत असताना नेहमी इन्फ्लेशनचा पण विचार करायला पाहिजे. आज महागाई जर 6-7% च्या आसपास आहे आणि माझी गुंतवणूक जर 6-7% किंवा 8% देत असेल, तर ॲक्च्युअली रिअल रेट ऑफ रिटर्न किती मिळतो? तो फक्त 1% मिळतो. बरोबर? त्यामुळं म्युच्युअल फंड लोक प्रेफर करायला लागलेत आजकाल. आणि यामागं एमफी किंवा जी सेबीचा सुद्धा खूप मोठा हात आहे, की पारंपरिक गुंतवणुकीपासून लोकांना म्युच्युअल फंड सारख्या गुंतवणुकीकडे वळवता यायला हवं. दुसरं मी तुम्हाला सांगतो, म्युच्युअल फंड इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, डेट मार्केटमध्ये करतात. गव्हर्नमेंटने तर जे काही पेन्शन्स फंड्स आहेत किंवा पी-एफ-आर-डी-एने सुद्धा इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली, जेणेकरून रिटर्न चांगले मिळतील. तर तुम्ही प्रश्न विचारला, की म्युच्युअल फंडमध्ये का गुंतवणूक करायला हवी? काय होतं, की आपल्या जे काही नॉर्मल जे लोक असतात, त्यांची गुंतवणुकीचे उद्दिष्ट म्हणजे फायनान्शियल गोल्स काय असतात नॉर्मली? तर मुलांचं उच्च शिक्षण असतं. मग त्यामध्ये आजकाल ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. दुसरं मुला-मुलींचं लग्न आणि स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग. ही नॉर्मली 3 खूप महत्त्वाची गोल्स आहेत आणि ही सगळी लाँग टर्मची गोल्स आहेत आणि यासाठी खूप मोठे पैसे लागतात, खूप मोठी रक्कम लागते. आज नॉर्मली ग्रॅज्युएशनचा जर विचार केला, तर आजकाल लोकांना, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे. कोणी लोकं म्हणजे म्हणजे कुठलंही उत्पन्न असेल, कमी असेल, जास्त असेल, तरी लोकांना वाटतं कमीत कमी इंजिनिअर तरी व्हावा किंवा मग MBA तरी करायला हवं माझ्या मुलांनी. आज बघा ना, इंजिनिअरिंगची जर 4 वर्षांची जर कॉस्ट आपण जर पाहिली, तर साधारणतः ती 4 वर्षांचा तो डिग्री कोर्स करायला साधारणतः पुण्यासारख्या ठिकाणी 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपयापर्यंत लागतात. आता जर त्याच्या मुलाचं ग्रॅज्युएशन 10 वर्षानंतर आहे, 8 वर्षानंतर आहे, तर ही रक्कम फक्त 15-20 लाखावर थांबणार नाहीये. तर ती महागाई वाढत चालली. मगाशी म्हटलं तुम्हाला 6% 7% महागाई. इव्हन ग्रॅज्युएशन किंवा एज्युकेशन मधली महागाई ही तर 8% वाढते. तर हे जर 15 लाख ग्रॅज्युएशनला आजची कॉस्ट आहे, ती 10 वर्षानंतर ती 25 लाख होईल. आलं लक्षात? त्यामुळं इथं म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही 8-10 वर्षांच्या हॉरिझॉनने येता किंवा तुमच्या मुलांच्या ग्रॅज्युएशनसाठी येता, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी येता किंवा मुला-मुलींच्या लग्नासाठी येता किंवा रिटायरमेंटसाठी येता, ही सगळी गोल्स 8-10 वर्ष इतक्या दूरची असतात किंवा तेवढ्या कालावधीची असतात. आणि म्युच्युअल फंडचा जर गेल्या 30-40 वर्षांचा जर इतिहास पाहिला, तर म्युच्युअल फंड साधारणतः 12 ते 15% दरम्यानचे रिटर्न देतं. म्हणजे त्यातून जर महागाई वजा काढली 6% किंवा 7% आणि म्युच्युअल फंडचे जर रिटर्न आपण जर 12% जर पाहिले, तर जवळपास महागाईपेक्षा दुप्पट परतावा म्युच्युअल फंड देतो. जेणेकरून लोकांची ही जी लॉंग टर्मची फायनान्शियल गोल्स आहेत, ही अचीव्ह होतात. जी नॉर्मली बँक, एफ-डी किंवा पोस्टात
6% 7% अचीव होणार नाहीत किंवा मग कॉम्प्रोमाइज करायला लागेल लोकांना. बाबा त्याच्यातून थोडे पैसे जमा झाले तर बाकीचं मला कर्ज घ्यावं लागेल. किंवा मग ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग करत असेल मुलं तर बीकॉम करायला बी.कॉम करावं लागेल. हे खूप बरोबर. खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्यामुळं आम्ही नॉर्मली लोकांना सांगतो की तुम्ही म्युच्युअल फंड हा एक तुमच्या गुंतवणुकीचा भाग असला पाहिजे. म्हणजे बँकेतली पोस्टातली गुंतवणूक चुकीची आहे असं आम्ही मुळीच म्हणत नाही. कृपया गैरसमज करू नका. तिथं सुद्धा गुंतवणूक पाहिजे, पण आम्ही ती सांगतो ती तुम्ही शॉर्ट टर्म साठी करा. म्हणजे तुमची शॉर्ट टर्मची जी गोल्स आहेत किंवा तुम्हाला इमर्जन्सी फंड लागू शकतो. शॉर्ट टर्म म्हणजे साधारण किती वर्ष? साधारणतः 1 ते 5 वर्षापर्यंतची जे काही गुंतवणुकीची गोल्स आहेत त्याला आम्ही शॉर्ट टर्म गोल्स म्हणतो. आणि त्याच्यासाठी आम्ही प्रेफरेबली बँकेत, पोस्टात, इव्हन म्युच्युअल फंडच्या लिक्विड स्कीम्स असतात ज्या मार्केटला लिंक नसतात तिथं आम्ही रेकमेंड करतो. तर शॉर्ट टर्मची गुंतवणुकीला आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये, है ना. म्हणजे मार्केट का असतं किंवा म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा म्युच्युअल फंड शेअर बाजारात इनडायरेक्टली गुंतवणूक करतो. पहिल्या 2-3 वर्षात मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप असते. जेव्हा गुंतवणूकदार येतो नव्याने सुरुवात करतो गुंतवणूक करायला, पहिले 3-4 वर्ष तरी व्हॉलॅटिलिटी असते. त्यामुळं आम्ही नॉर्मली म्युच्युअल फंड मधली जी काही गुंतवणूक घेतोय लॉंग टर्मची, ही लोकांना एवढं सांगतो की तुम्ही त्याला पुरेसा वेळ द्या. पहिल्या 4-5 वर्षात तुमची गुंतवणूक कमी जास्त व्हॅल्युएशन दिसू शकेल, पण आपल्याला त्याची काळजी करायची गरज नाही. माझ्या मुलाचं शिक्षणासाठी जर मी आलोय 10 वर्षांसाठी, मुलीच्या ग्रॅज्युएशनसाठी आलोय किंवा माझ्या रिटायरमेंटची 15 वर्षाने, तर पहिल्या 3-4 वर्षात मार्केट कुठं जातं इकडं बघायचंच नाही. मी तुम्हाला सांगतो की मी 2002 पासून मार्केटचा अभ्यास करतोय किंवा मी त्या क्षेत्रामध्ये मी पूर्वी बँकेमध्ये होतो. तर बँकेमध्ये असताना बँकेच्या क्लायंटसाठी म्युच्युअल फंड द्यायचो. माझा हा खूप म्हणजे जो 23-24 वर्षांचा अनुभव सांगतो. मार्केट शॉर्ट टर्म मध्ये व्हॉलॅटाईल असतं, पण जेव्हा तुम्ही पुरेसा वेळ देता 7-8 वर्ष देता तेव्हा गुंतवणूक तुमची चांगली रिटर्न काढून देते. तर म्युच्युअल फंड मुळात तुम्ही जो प्रश्न त्यावर मी पुन्हा येतो, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करावी, तर म्युच्युअल फंडमध्ये जे रिटर्न आहेत पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा बँके किंवा पोस्ट यामध्ये चांगले मिळतात. आणि आपली जी गोल्स आहेत लॉंग टर्मची ज्याला मोठे पैसे लागतात त्यासाठी आपल्याला छोट्या SIPच्या रकमेतून आपल्याला मोठे गोल सुद्धा अचीव करता येतात. बरं, एक छोटा प्रश्न आहे माझा, म्हणजे हा खूप नॉर्मल प्रश्न आहे की बँकेचे एफडीचे साधारण रेट आता 6 ते 7% चालले आणि तुम्ही म्हणता की म्युच्युअल फंड 12 ते 15% काढून देतात लॉंग टर्म मध्ये. तर मग हे कसे काय काढून देतात, म्हणजे 12-15% कसे काय म्युच्युअल फंड काढून देतात, हा माझा प्रश्न. कसं आहे, म्युच्युअल फंड तुम्हाला मी मगाशी म्हटलं की इनडायरेक्टली शेअर बाजारात गुंतवणूक करतो. आणि शेअर मार्केट चा जो इंडिकेटर किंवा जो निर्देशांक आहे हा आपण इकॉनॉमीचा इंडिकेटर म्हटलं तरी चालेल. म्हणजे ज्या प्रमाणात अर्थव्यवस्था वाढते आणि अर्थव्यवस्था खरी कोण चालवते तर भारतीय कंपन्या चालवतात आणि शेअर बाजारात त्या लिस्ट असतात. मग आपण जे काही म्युच्युअल फंड किंवा SIPच्या माध्यमातून जी गुंतवणूक करतो ही इनडायरेक्टली शेअर बाजारात किंवा त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. तुम्ही बघा ना, 5-10 वर्षापूर्वीचा भारत आणि आजचा भारत ट्रिमंडस बदल झालेला आहे. खूप म्हणजे जे रिव्हॉल्युशन आहे, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणता येईल किंवा फायनान्शियल रिव्हॉल्युशन म्हणता येईल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारत बदलतोय. तर हा अर्थव्यवस्थेचा जो वेग आहे, म्हणजे आजच्याच पेपरला मी वाचलं की वर्ल्ड बँक म्हणते भारत सरकार नाही की भारताची GDP 60% वाढेल. आज भारत हा म्हणजे सगळ्यात वेगाने प्रगती करणारा किंवा फास्टेस्ट डेव्हलपिंग कंट्री आहे जगामध्ये. म्हणजे त्याची GDP 60% वाढते. आणि नॉर्मली मग अशी म्हटलं की इन्फ्लेशन हे 6% आसपास आहे. म्हणजे मूळ अर्थव्यवस्था वाढीचा वेग हा 60% आणि इन्फ्लेशन त्यामध्ये जर 6% जर ऍड केलं तर नॉर्मली त्या देशाची अर्थव्यवस्था 12-13% वाढते. है ना. हे काही जादूची कांडी नाही, हे सगळं अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. त्यामुळे लक्षात घ्या, भारत ज्या वेगाने प्रगती करतोय पुढची जवळजवळ 2 ते 3 दशकं म्हणजे 20 ते 30 वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेची असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे ती एका रेषेत अर्थव्यवस्था वाढणार नाही किंवा शेअर बाजार पण वाढणार नाही, त्यामध्ये व्हॉलॅटिलिटी असणार आहे. परंतु मी मगाशी म्हटलं तुम्ही 10 वर्षांसाठी येताय SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करताय, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय, तर तुम्हाला सुरुवातीच्या व्हॉलॅटिलिटीमध्ये लक्ष घालायचे कारणच नाही. आणि माझं तुम्हाला मगाशी म्हटलं मी 23 वर्षांचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. मी खूप मोठी 2 करेक्शन्स पाहिलेली आहेत. 2008ला अमेरिकेमध्ये जो सब प्राईम क्रायसिस झाला तो, आणि 2020चा कोरोनाच्या काळामध्ये मार्केट जेमतेम म्हणजे करेक्ट होतं मार्केट, परंतु ते जेमतेम एखादं वर्ष खाली राहतं, पुन्हा त्या पहिल्या स्टेजला येतं. बरं, आम्ही मगाशी तुम्हाला म्हटलं
की आम्ही लॉंग टर्मची गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये किंवा एसआयपी मध्ये आम्ही सुचवतो, मात्र शॉर्ट टर्मसाठी तुम्हाला कुठे जायचंय किंवा इमर्जन्सी फंडसाठी तुम्हाला कुठे जायचंय, बँक आणि पोस्टात. मग असं जर करेक्शन आलं, मार्केट जर डाऊन झालं तात्पुरतं, तर त्यावेळी तुमची जी काही गोल्स असते तेव्हा तुमचे जे पैसे आहेत बँकेतले तुम्ही ठेवलेत, पोस्टामध्ये ठेवलेत आणि इमर्जन्सी फंडमध्ये ठेवले, ते तुम्ही यूज करा आणि थोडीशी वाट बघा. आणि मार्केट ज्या पद्धतीने काम करते किंवा भारतीय अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने चालली, त्यामुळे हे करेक्शन खूप मोठं होईल किंवा ते खूप वेळ टिकेल असं माझ्या अनुभवावरून तरी मला वाटत नाही. नॉर्मली तुम्ही पुरेसा वेळ द्या म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीला, एसआयपीला, 10 वर्ष 15 वर्ष तुमच्या गोल्स पर्यंत, आणि तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील आणि तुमची सगळी फायनान्शियल गोल्स अचीव्ह होतील. अजून एक छोटासा प्रश्न आहे माझा, की आता आपण बघतो की बँक एफडी किंवा पोस्टल एफडी ही खूप सिक्युअर्ड असते. म्हणजे आपल्याला तुम्ही कोणाला विचारलं तर सगळे म्हणतील खूप सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट आहे. अगदी तसं म्युच्युअल फंडच्या बाबतीत म्हणजे असं वाटतं सिक्युअर्ड आहे, पण त्यामागचं कारण माहित नाहीये. म्हणजे की बाबा मी जे म्हणता की म्युच्युअल फंड स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते, पण तिथं खूप धोका असं मला वाटतं की जे धोका आहे. तर मग तुम्ही काय सांगा, तुमचं मत काय? मला थोडं हे विचारायचं की म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट ही सिक्युअर्ड आहे की नाही? लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडची गुंतवणूक ही मार्केट लिंक आहे आणि भारतामध्ये शेअर बाजार असेल किंवा जे काही सिक्युरिटी मार्केट आहे किंवा फायनान्शियल जे काही सेक्टर आहे, यामध्ये रेग्युलेटर नावाचा प्रकार आहे, म्हणजे नियंत्रक आहे. बघा ना, तुम्ही जर बँकांमध्ये किंवा बँक किंवा एनबीएफसी जर पाहिला तर त्यांचा रेग्युलेटर रिझर्व्ह बँक आहे, बरोबर ना. इन्शुरन्समध्ये जर पाहिलं तर तिथं IRDA आहे. पेन्शन्स वगैरे जे काही फंड्स आहेत किंवा ते PFRD आहे. तसं म्युच्युअल फंड म्हणा किंवा इक्विटी मार्केट असेल, शेअर बाजार, याचा रेग्युलेटर सेबी आहे आणि सरकारचं खूप मोठ्या प्रमाणात यावर नियंत्रण असतं. म्हणजे बघा, मी पुन्हा सांगतो की मी जो काही अनुभव 22-23 वर्षांचा आहे यामध्ये, तर सेबीने खूप कायदे कानून अगदी घट्ट करत चाललेले आहे आणि हे मुळात इन्व्हेस्टर जो आहे, म्हणजे जो सर्वसामान्य माणूस आहे, याच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळं म्युच्युअल फंड मध्ये रिस्क कोणती असते, तर मार्केटच्या व्हॉलेटिलिटीची रिस्क असते. मी मगाशीच म्हटलं की तुम्हाला पुरेसा वेळ द्यावा लागेल, मात्र म्युच्युअल फंडमध्ये फ्रॉड होणं किंवा एखादा म्युच्युअल फंड बंद पडणं तुम्ही कधीच ऐकलं नसतं. बँका बुडालेल्या तुम्ही ऐकलं, तेच म्हणणार होतं. पण तुम्ही इतक्या वर्षांचा तुम्ही बघा की म्युच्युअल फंड कुठला बुडालाय किंवा पैसे घेऊन, असं होणारच नाही. कारण त्याचं माफ करा, त्याचा जो नियंत्रक आहे किंवा सेबी आहे, हा सरकार नियंत्रक संस्था येते आणि त्याचे खूप कायदे कानून खूप कडक आहेत. त्यामुळं इथं असं फ्रॉड किंवा आजपर्यंत तरी झाला नाही आणि इथून पुढे पण होईल असं मला वाटत नाही. त्यामुळं आपली गुंतवणूक सेफ किंवा सेक्युअर्ड आहे याची खात्री बाळगा. तेवढेच प्रश्न होते माझे. आणखी तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला येऊन भेटा नक्की आणि विचारा. तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी मी इथं बसलोय. थँक्यू.